मला एक सांगायचं आहे की हे सरकार जेव्हा म्हणतं की अणुऊर्जा ही स्वस्त आहे, स्वच्छ आहे आणि सुरक्षित आहे, हे सरकार जे सांगतं त्याच्यात डॉक्टर आपले काकोडकरांपासून सगळेजण येतात. हे खोटं बोलतात, 100% खोटं बोलतात. लक्षात घ्या. हा प्रकल्प कुठे येतोय? हा मुंडग्यात येतोय, बरोबर. मग मुंडगेवासियांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा जिथे जिथे अणुऊर्जा प्रकल्प येतो तिथल्या तिथल्या गावकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही त्यांची सुरक्षा. त्याचं कारण मी सांगतो की आज 2026 साल चालू आहे. 1986 साली 26 एप्रिल रोजी चेर्नोबिल येथील अणुऊर्जा प्रकल्प फुटला. 40 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत त्याला. त्या 40 वर्षांमध्ये जेव्हा तो प्रकल्प फुटला तेव्हा तेथील लाखो लोकांचं स्थलांतर केलं गेलं आणि आज 40 वर्षानंतरही तिथले लोक त्या आपापल्या गावात जाऊ शकलेले नाहीत परत आणि पुढचे कमीत कमी 250 ते 300 वर्ष ते जाऊ शकत नाहीत. त्यांना थोडक्यात कायमचं परागंदा व्हावं लागलेलं आहे एका फक्त अणु अपघातामुळे. लक्षात घ्या. म्हणजे अणु अपघात झाला तर त्याची तीव्रता केवढी प्रचंड असते आणि एक नाही, दोन नाही, तीन. मागच्या 40 वर्षात तुमचा 3 माईल आयलँडला 1979 साली अमेरिकेत अपघात झाला, 1986 साली चेर्नोबिल अपघात झाला आणि 2011 मध्ये फुकुशिमा येथे अणुऊर्जा प्रकल्पात अपघात झाला. 3 रिएक्टर मध्ये तिकडे स्फोट झालेले आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलेले आहेत. त्यामुळे अणुऊर्जा सुरक्षित असते हा भ्रम आहे, हा शास्त्रज्ञांनी पसरवलेला भ्रम आहे आणि त्या भ्रमाच्या जाळ्यात आपण अडकता कामा नये. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आपली सुरक्षा आणि हा आपल्या डोक्यावर अशा प्रकारची अणुऊर्जा प्रकल्पाची टांगती तलवार ठेवून आपल्याला अजिबात जगायचं नाहीये. त्यामुळे मला 100% खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीही या अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन करणार नाही आणि आपल्या सगळ्यांचा या अणुऊर्जा प्रकल्पांना 100% विरोध असेल. लक्षात घ्या. आपल्या शासनाचं हे धोरण जे आहे अतिशय चुकीचं आहे. सागरमाला धोरणाच्या अंतर्गत आपल्या प्रिय कोकणावर प्रकल्प एकामागून एक प्रकल्प लादले जात आहेत. पालघर जिल्ह्यात केवळ 7 मोठमोठे प्रकल्प आणलेले आहेत या सागरमाला पॉलिसीच्या अंतर्गत आणि त्याच ह्या मालिकेत पुढे धरून आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 30,000 मेगावॅटचे 4 प्रकल्प एकूण इकडे आपल्या जिल्ह्यात येत आहेत. त्याच्यापैकी 20,000 मेगावॅटचे प्रकल्प फडणवीसांनी मागील काही दिवसापूर्वी जाहीर केले. त्याच्यापैकी पूर्णगड येथे रिलायन्सला 7,600 मेगावॅटचा दिलेला आहे. बारसू येथे अडाणीला 6,000 मेगावॅटचा दिलेला आहे आणि एनटीपीसीचा देवगड मधला जो आपण समजून चाललोय की मुंडग्याला येतोय तो सुमारे 7,200 मेगावॅटचा आहे. ह्या 3 प्रकल्पांच्या व्यतिरिक्त जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प ज्याचा मागचे 15 वर्ष घोंगडा भिजत पडलेला आहे तो अजून 9,900 मेगावॅटचा जगातील सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. अशा प्रकारे हे नालायक सरकार, क्षमा करा मला, मी कुठच्याही पक्षाबद्दल बोलत नाही, जे कोणी सरकार आहे, जे कोणी सरकार हे अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या विनाशकारी प्रकल्प आपल्या कोकणावर लादण्याचा प्रयत्न करते त्या सरकारविरुद्ध बोलत आहे. हे सरकार 30,000 मेगावॅटचे अणुऊर्जा प्रकल्प आणत आहे आणि ते सुद्धा पूर्णगड ते देवगड हे अंतर केवळ 50 किलोमीटर आहे. आता मुंडगे पुढे 20 किलोमीटर, 70 किलोमीटरच्या अंतरात 4 अणुऊर्जा प्रकल्प 30,000 मेगावॅटचे आणत आहेत. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का डोकं फिरलंय असं मी इकडे सरकारला विचारू इच्छितो. लक्षात घ्या. या अणुऊर्जा प्रकल्पात काही ऍक्सिडेंट झाला तर आपल्याला कायमचं परागंदा व्हायला लागेल. जो चेर्नोबिल इथे अणुऊर्जा प्रकल्पाचा अपघात झाला त्या अपघातात 2,800 चौरस किलोमीटर, गुंठे ना एकर ना हेक्टर ना, 2,800 चौरस किलोमीटर इतक्या भूप्रदेशातल्या लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं कायमचं. 2,800 चौरस किलोमीटर केवढा तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्षेत्रफळ आहे अवघं 5,200 चौरस किलोमीटर. निम्मा सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याला खाली करावा लागेल फक्त एक अणुऊर्जा प्रकल्प फुटला तर. आणखी जास्त काय झालं तर केवढी प्रचंड हानी. म्हणजे विसरा, गणपती विसरा, होळी विसरा, तुमचं वार्षिक याची आपली जत्रा विसरा. हे आपण जे ठीक आहे आता किमान तुम्ही मुंबईत राहता, गावची आपली घरं आहेत, आई वडील असतात, जाता येता, किमान जाऊ शकता, मे महिन्याच्या सुट्टीत आपल्या पोराबाळांना घेऊन जाता. हे जर उद्या प्रकल्प आला आणि त्याच्यात काही अपघात झाला तर तुम्ही करू शकणार नाही. आपल्याला कायमचं परागंदा व्हावं लागेल. लक्षात घ्या. हे प्रचंड भयानक संकट आहे.